गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर यांच्या वतीने ठाणे येथून निघालेल्या पदयात्रेचे देवनावे येथे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नितीन चौधरी यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। ठाणे येथून निघणारी ही पदयात्रा सकाळी महड येथे दर्शन घेऊन दुपारी भोजनासाठी देवनावे येथील नितीन चौधरी यांच्या निवासस्थानी येते। तेथे पूजा, भजन आणि आरती करून भक्तिमय वातावरणात पदयात्रेचे स्वागत केले जाते। यावेळी अन्नदानाची संधी मिळत असल्याने नितीन चौधरी यांनी समाधान व्यक्त केले। 4 वर्ष ठाणे ते पाली पदयात्रा पालखी सोहळा हा गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर कचराळे आणि ठाणे यांच्यामार्फत येतो आणि पनवेल मार्गे ते महडला त्यांचं पहिलं दर्शन होतो। महडचं दर्शन झाल्यानंतर माझ्या घरी त्याचं सार्वजनिकपणे गेले 4 वर्ष मी त्यांचा मान सन्मान देऊन माझ्या घरी जेवणाची व्यवस्था असते, विधिवत पूजा करतो, भजनाचा कार्यक्रम इथे होतो आणि याचा आनंद आमच्या देवनावे ग्रामस्थ, माझा कुटुंबीय याचा चांगल्या प्रकारे याचा आनंद आम्ही घेत असतो आणि आम्हाला त्याच्यानंतर आमच्या कुटुंबियांना ह्या पालखीचा मान सन्मान मला कुटुंबाला मिळतो, माझ्या ग्रामस्थांना मिळतो। तरुण वर्ग एकत्र येण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन केले आहे। टप्प्याटप्प्यात ही पदयात्रा पूर्ण करीत असून या प्रवासात नितीन चौधरी सर्व प्रकारचे सहकार्य करीत असून स्वागतही चांगले करतात। संवाद मराठीसाठी दिनेश पाटील, खालापूर। पालखी सोहळ्याला 13 वर्षे पूर्ण झाली आणि सर्व एकत्र येण्यासाठी आम्ही सर्व तरुण मुलांना एकत्र आणण्यासाठी आम्ही पालखीची सुरुवात केली आहे आणि ते पाली। कसा प्रवास असतो पालखी सोहळ्याचा आपला? प्रवास म्हणजे आम्ही चालत निघतो पदयात्रेत